मुंबई आपली आहे, पण आज हीच मुंबई जाणीवपूर्वक मराठी माणसापासून तोडली जाते। 106 हुतात्म्यांच्या रक्तानं मिळवलेल्या या मातीत आज मराठी माणसाची अवहेलना होतीये। त्याला हक्काच्या घरापासून आणि रोजगारापासून दूर ढकललं जात आहे। मुंबईच्या तिजोरीवर डोळा ठेवून बसलेल्या परकीयांना आपला आवाज दाबायचा आहे, पण त्यांना ठाऊक नाही की हा वाघाचा महाराष्ट्र आहे। मराठी माणसावरील हा अन्याय रोखण्यासाठी आणि मुंबईचा स्वाभिमान जपण्यासाठी आज दोन्ही ठाकरे बंधू एकाच ध्येयानं मैदानात उतरले आहेत। ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, आपल्या अस्मितेची आहे। जर मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील सत्ता आली तरच मराठी माणसाचा दरारा पुन्हा कायम राहील। म्हणूनच मराठी माणसाच्या या अस्तित्वाच्या लढाईमध्ये निष्ठेचा वारसा जपणारा सुशिक्षित चेहरा, इंजिनिअरिंग पदविकाधारक सौभाग्यवती श्वेता राजेश पावसकर यांना साथ द्या। कांजूरच्या कायापालटासाठी आणि मराठी माणसाच्या विजयासाठी परिवर्तनाची मशाल पेटवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा। शिवसेनेची मशाल